ही दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत। एका पित्याला आणि त्याच्या मुलीला भर चौकात बांधून फटके मारण्यात आलेत। दोरखंडानं हातपाय बांधून काठीनं त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। वस्तीमधले लोक उघड्या डोळ्यानं हा सगळा प्रकार पाहत होते। हा प्रकार कुठल्या तालिबानी शासनात किंवा अफगाणिस्तानात नाही तर पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात घडलाय। सातारा जिल्ह्याच्या वाईमध्ये ही घटना घडली आहे। गोपाळ समाजाच्या जात पंचायतीनं हे आघोरी कृत्य केलंय। पित्यानं आपल्या पोटच्या मुलीशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयातून गोपाळ समाजाच्या जात पंचायतीनं या बाप लेकीला अशा प्रकारे बेदम मारहाण केली। एक मुलगी आणि तिचे वडील या दोघांना इथं जात पंचायत बोलवून मारहाण करण्यात येणार आहे अशी माहिती मिळताच मी इथं माझ्या मित्रांच्या बरोबर आलो। त्या घटनेची संपूर्ण व्हिडिओ क्लिप केली व संबंधित मुलीला जे मारत होते एकदम क्रूर पद्धतीनं मारण्यात आलं तिला। ही सगळी घटना एका सामाजिक कार्यकर्त्यानं मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड करून भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। चुकीचं काम केलं म्हणून त्यांनी त्या मुलीला आणि वडिलाला त्या ठिकाणी काठीने त्यांना मारून शिक्षा दिली। पोलीस आम्ही त्याचा तपास करत आहोत। एका 13 वर्षाच्या मुलीला न्यायनिवाडा करण्यासाठी म्हणून समाजातल्या जात पंचायतीच्या पंचांनी मारहाण केली आणि ज्या वेळेला 2 दिवसापूर्वीच मंत्रिमंडळाने सामाजिक बहिष्कार विरोधी अधिनियम पास केलेला आहे। या अधिवेशनामध्ये तो पास करण्याचा मुख्यमंत्री महोदयांचा मनोदय आहे। हे सगळं जरी चांगलं असलं तरी याच्या विरोधातली लढाई किती कठीण आहे हे या केसमधनं आपल्याला लक्षात येत आहे। या संपूर्ण प्रकाराची गंभीरपणे आयोगाने पण दखल घेतलेली आहे आणि आम्ही आमच्याकडे सुमोटो एक याचिका आम्ही दाखल करून घेतो आहोत। केवळ संशयावरून कायदा हातात घेत गोपाळ समाजाच्या जात पंचायतीनं या बापलेकीला जबर मारहाण केली आहे। एकीकडे सरकार सामाजिक बहिष्काराला लगाम लावण्यासाठी कायद्याच्या तयारीत असतानाच मानवतेला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना घडली आहे। सम्राट गायकवाड, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।